कसं आहे, आश्वासन दिलं आताचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी, आणि एका सभेत नाही बोलले, प्रत्येक सभेत बोलले ते. आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री आहेत ते. आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही, एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही, स्वतः ते निर्णय घेऊ शकतात. बाकी कोणाच्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा. पण त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन, शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती आहे. विमान अपघात झाला, काही लोक त्याला घातपात असल्याची शंका व्यक्त करत आहे, तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट ती अतिशय दुर्दैवी घटना, अतिशय मोठा विमान अपघात, म्हणजे 200च्या वर जवळपास प्रवासी आणि काही हॉस्टेलमध्ये डॉक्टर्स, मुलंसुद्धा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आणि या दुर्दैवी ज्यांच्या कुटुंबातील सर्व पडले त्यांना सर्वांना आम्ही, जे मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो. आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आता संपूर्ण चौकशी चालू आहे. आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की कशा पद्धतीची जी घटना झाली, का ही घटना झाली, कशामुळे ही घटना झाली. चौकशी व्हायला पाहिजे ना. ठीक आहे, आता करतील ना, ती चौकशी होतेच त्याची. अशी कोणतीही जेव्हा विमान दुर्घटना होते किंवा रेल्वे दुर्घटना होते त्याची केंद्र शासन चौकशी करतेच. आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की काय, कुठे चूक झाली, काय झालं. राज ठाकरेंनी देखील काही प्रश्न उपस्थित केले एखाद्याच्या विमान बोईंग 787 बाबत. या आधीचा पण इतिहास फारसा चांगला राहिला नाही असं. आणि ड्रीम लाईनर जागतिक दर्जाचं विमान होतं. आता ड्रीम लायनर विमान जे आहे जनरली लॉंग पल्ल्यासाठी ते वापरतात. आणि एअर इंडियाकडे मोठ्या प्रमाणात ड्रीम लायनर आहेत. त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी ज्या आहेत, ते जे टेक्निकल लोक आहे, ज्यांना याचं ज्ञान आहे, ते व्यक्ती त्याचं उत्तर देऊ शकतील. काँग्रेसने नागपूर महानगरपालिकेसाठी 151 जागेची तयारी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची स्वबळाची तयारी आहे, निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली असते तरी कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. ठीक आहे ना. आता जेमतेम आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी प्रक्रिया बहुत केव्हा लागेल याची सर्व वाट पाहत आहे. लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे. आणि लागल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही. म्हणजे निवडणुका लागेल की नाही आज याच्याबद्दल अजूनही अनेक लोक साशंक आहेत. का बरं शंका आहे? सरकारलाच निवडणुका लावायच्या नाही हे दिसतं चाललं गेल्या 3-4 वर्षापासून. 4 वर्षापासनं, 4.5 वर्षापासनं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे प्रशासक आहेत. सरकारच्या मनात असतं तर त्यांनी केव्हाच निवडणुका लावल्या असत्या. कोर्टाचं नाव सांगतं. अरे कोर्टात तुम्हीच लोक पाठवता. कोर्टामध्ये कोणी गेलं असेल तर त्यांनी आपली चांगली सरकारनी बाजू मांडायला पाहिजे. असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा, प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषदचा द्यायचा, हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या. आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे. आणि पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल. आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट होईल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू. आणि काही ठिकाणी नाहीच झालं तिथे ते अलग लढवता येतील. तुम्ही किती जागांवर तयारी करताय सर? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नागपूर महानगरपालिकेच्या 151 पैकी किती जागांवर तयारी करताय? आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या. पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ॲडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू. तुम्ही म्हणता की राज्य सरकार निवडणूक घेते की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केला. कालच त्यांनी नोटिफिकेशन काढलं, त्यामध्ये 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे आदेश दिले. कारण नोटिफिकेशन निघालं, अनेकदा निवडणुका आता अनेकदा स्थगित होतात. असे झाल्यानंतर मनात इच्छा पाहिजे तर होतील. मनात इच्छा सरकारच्या नसली तर नाही होणार.
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत रोहित पवार म्हणजे की नवीन चेहरा जो आहे त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड फारसं नाही, पण तो पक्षात 10-15 वर्ष झाले असतात. तर त्याच्याबाबत मी थेट प्रश्न विचारला त्यांना की अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे पाहिजे का? ते म्हणते की हे मोठे नेते आहे, परंतु असा कार्यकर्ता पाहिजे की यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल जो त्याला फॅमिली बॅकग्राऊंड नसेल. कसं आहे की जयंतराव पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, गेल्या 7-8 वर्षापासून ते अध्यक्ष आहेत. आणि जयंत पाटलांनीच आपली इच्छा साहेबांकडे, पवार साहेबांकडे व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात, पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत आपण राहावं. त्याच्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष राहतील आणि त्याच्यानंतर कोणीतरी नवीन चेहरा माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष होऊन देतील. हा नवीन चेहरा युवा असावा की ज्येष्ठ नेत्यांपैकी असावा असाही एक प्रश्न आहे. कसं आहे त्याचा निर्णय आता माननीय शरद पवार साहेब करतील. बोलताना ते बोलले की युवा नेत्यावर जबाबदारी चांगली आहे, युवा नेत्यावर दिली, ज्या कोणावर जबाबदारी दिली ती योग्यतेने पार पडेल. कारण की पवार साहेब जेव्हा एखाद्यावर जबाबदारी देईल ते संपूर्ण विचार करूनच ती जबाबदारी देणार.